त्यामुळेच मी जॉईन झालो होतो आणि ह्याच हॉलला 1.5 वर्षा पाठीमागे आलो होतो. भालेकर सर प्रेसिडेंट टीम तुमचं मनपूर्वक मी अभिनंदन करतो. कारण की मला ज्या वेळेस या फॅमिली जॉईन करायच्या अगोदर मी एका जास्त मोठी महामारी म्हणजे मला टेस्टिक्युलर कॅन्सर झाला होता आणि त्याच्यातून माझा केमो झाला होता, माझी सर्जरी झाली होती आणि देवासारखे देव धाराशीवरनं आपलं वॅकेशन होतं महाबळेश्वरला आणि त्यावेळेस मला एक कार्ड दिलं होतं. हे उत्तम उदाहरण आहे सगळ्यांसाठी, जर नवीन कोण असेल तर लक्षपूर्वक ऐका. एक कार्ड दिलं होतं आणि त्याने मला इव्हेंटची माहिती दिली, आपल्या कॉलची माहिती दिली आणि माझं वजन कमी झालं होतं थोडं, पण मला डॉक्टरांनी निगेटिव्ह केलं होतं की हे खाऊ नको, इथून किडनीला प्रॉब्लेम होईल, काहीतरी त्रास होईल, तुझ्या लंगला प्रॉब्लेम होईल. मग मी सरांना विचारलं आणि सर मला म्हणत होते तुम्ही रविवारच्या इव्हेंटला या. सर मी हॉटेल व्यावसायिक असल्यामुळं मी येत नव्हतो, त्यांचं ऐकत नव्हतो, कारण का माझं सगळं तिथूनच चालत होतं. आणि मी ज्यावेळेस मला सांगितलं ना डॉक्टरांनी हे खाऊ नकोस, त्यावेळेस मी पहिलं इव्हेंट इथे केलं होतं. तिथे पाठीमागं लास्टला बसलो होतो, एकदम लास्टला. आणि त्याच वेळेस मला हा हॉल मोठा वाटत होता, पण आज हॉल छोटा वाटतोय, कारण का मी सगळ्या ट्रेनिंग बघितल्या आणि तिथे येऊन सगळं कळलं मला. मग मी एक डिसिजन घेतलं की जसा माझा प्रॉब्लेम आहे तसं बऱ्याच लोकांच्या इथे वेदना जाणून घेतल्या आणि तिथून मी डिसिजन घेतलं. तेच तुम्हाला मी सांगतो की मी डॉक्टरांनी मला सांगितलं होतं, पण मी इथं ज्यावेळेस अनुभव ऐकले आणि ही खरोखर शेतकरी वर्ग आहे, कोण व्यावसायिक आहे, कोण क्लास 1 अधिकारी आहे, ह्यांचे अनुभव ऐकले आणि जसं म्हणलं देवानं वाचवले, जो मला कॅन्सर होता आणि त्याच्यातून मी बाहेर पडलोय. पण 100% माझं 98 किलो वेट लॉस होतं, 98 किलो वजन होतं, म्हणजे 90 किलो कॅन्सर मुळे झालं होतं. पण त्या जनरेतून मी बाहेर पडलो होतो. पण मला काय करायचं होतं, माझं वजन हे कमी करायचं होतं. पण वजन कमी करायला मी भरपूर चाललो होतो, फिरलो होतो, पण डॉक्टरने सांगितलं पूर्ण नको, तुझे गुडघे कामातून जातील. पण मला कसं करायचं हे कळत नव्हतं. असेच मला गुरु भेटले आणि त्यांनी सांगितलं, ह्या फॅमिलीशी जॉईन झालो आणि 27 किलो वेट लॉस केलं. कॅन्सर मधून मरलं होतं हे मला माहित होतं, पण कॅन्सर मधून देवानं वाचवलं होतं. तसंच मी देवावरतीच विश्वास ठेवला आणि ह्या देवांवरती विश्वास ठेवला आणि म्हणलं मला जगायचंय. मला बीपी, शुगर, कोलेस्ट्रॉल असं झालं. माझा मुलगा 2 वर्षाचा होता त्यावेळेस मला जो प्रॉब्लेम झाला त्यावेळेस, आणि मला जगायचं होतं मुलांसाठी, मला जगायचं होतं आई वडिलांसाठी, मला जगायचं होतं माझ्यावर जेवढे अवलंबून आहे त्यांच्यासाठी. आणि मी ही फॅमिली देवावरती विश्वास आणि ह्या देवांवरती विश्वास ठेवून केली. आणि आज ज्या डॉक्टरनी मला सांगितलं होतं की हे करू नको, त्या डॉक्टरनी 2 महिन्याच्या मागचा माझा रिपोर्ट आहे दीनानाथ हॉस्पिटल मधला, की जे मी 3 महिने 6 महिने आणि नंतर मला वर्षातून मला जे रिपोर्ट काढायला सांगितले होते ते सगळे सांगितले.